गेल्या आठवड्यामध्ये माझ्या छोट्या भाचीचा वाढदिवस होता, म्हणून मी तिला विश करायला गेले होते. तेव्हा सहज ओघाने का कुणास ठाऊक तिच्या डोक्यात कुठून कसं आलं, तिने एक प्रश्न विचारला की आतू, आपले खरंच 33 कोटी देव आहेत का गं? 33 करोड देव आहेत आपल्याला? बापरे! मग त्यांची नावं कशी सांगणार? एवढी नावं लक्षात कधी ठेवणार? आणि मग त्यांचं काउंटिंग कोणी केलं? इतके सगळे प्रश्न तिला पडले होते. आणि मग मी विचार केला की चला, तिलाच नाही तर तुमच्या सगळ्यांना ही गोष्ट सांगावी आणि तुमच्या सगळ्यांसोबत ही माहिती शेअर करावी. तिलाही कळेल आणि आपल्यालाही. खरं तर आपले जी काही पुराणं आहेत, ती पुराणं असं अजिबात सांगत नाही की आपले जे देव आहेत ते 33 करोड आहेत. नमस्कार, मी सुनीता वाजे तिदमे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपले चॅनल आपला वारसामध्ये. काय झालं आहे, आपल्या पुराणांचं पाश्चिमात्य लोकांकडून जेव्हा संदर्भहीन भाषांतरण झालीत, त्यावेळेला त्यांनी 33 कोटीचा अर्थ जसाच्या तसा 33 करोड घेतला आणि आपल्याकडच्याही पुरोगामी वाद्यांनी ते तसंच कंटिन्यू केलं आणि मग हा सगळा गोंधळ उडाला. खरं तर आपले देव हे 33 कोटी आहेत. आता कन्फ्युजन होतं आहे. इतक्यात मी म्हणते की 33 करोड नाही आहेत, आता मी म्हणते की ते 33 कोटी आहेत. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तर कोटी ह्या शब्दाला काही अजून वेगळे अर्थही आहेत. जसं मी त्याच्यावर शब्दाने कोटी केली म्हणजे काय, तर मी त्याला शब्दाने टोमणा दिला किंवा एखाद्या शब्दाने एखादा विनोद निर्माण केला, अशा संदर्भातही कोटी हा शब्द येतो. कोटी हा शब्द प्रकार या अर्थाने येतो आणि हाच अर्थ इथे अपेक्षित होता. कोटी म्हणजे करोड असं नाही, तर कोटी म्हणजे प्रकार. खरं तर 33 कोटी देवांचा जो उल्लेख आला आहे तो पहिल्यांदा आला बृहदारण्य कोशनिषदामध्ये, शाकल्य आणि याज्ञवल्क्य यांच्या संवादात. तर ते जे 33 कोटी देव आहेत ते साधारण अशा प्रकारे: 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. झाले किती? 33. जाणून घेऊया साधारण ती नावं काय आहेत. हे जे 12 आदित्य आहेत ते साधारण अशा प्रकारे आहेत. पहिला म्हणजे अंशमान. अंशमान म्हणजे हिस्सा. दुसरा आहे अर्यमन. अर्यमन म्हणजे श्रेष्ठता. तिसरा आहे इंद्र किंवा शक्र, ज्याला नेतृत्व असंही म्हटलं जातं. चौथा आहे त्वष्ट. त्वष्ट म्हणजे काय, तर कला, कौशल्य, शिल्प. पाचवा आहे पर्जन्य. सहावा आहे पूषण. पूषण म्हणजे समृद्धी. सातवा आहे भग. भग म्हणजे धरोहर, आपला वारसा, धरोहर. सहावा आहे धरोहर, भग. सातवा आहे मित्र. मित्र म्हणजे मित्रता. आपण सूर्याच्या ज्या 12 नावांमध्ये मित्र हे नाव वाचतोच, तेच हे मित्र. मित्र म्हणजे मित्रता, सहयोगी. पुढचा जो आहे विवस्वत. विवस्वत म्हणजे काय, तर सामाजिक नियम. त्याच्या पुढे येतो तो आहे वामन अवतार, विष्णूचा. वामन अवतार विष्णूचा हे ब्रह्मांडीय नियमाचं रूप आहे. आणि जो सगळ्यात शेवटी 12वा येतो तो आहे धाता. धाता म्हणजे प्रजापती. हे असे 12 आदित्य. हे 12 आदित्य झाले की मग आपण येतो ते 11 रुद्रांकडे. आता ह्या 11 रुद्रांची एक वेगळी गंमत आहे. या 11 रुद्रांमध्ये जे 5 आहेत ते अमूर्त आहेत, निराकार आहेत, किंवा त्या तुमच्या आणि माझ्या भावना आहेत. कसं मोजा. पहिला आहे आनंद. दुसरा आहे विज्ञान म्हणजे ज्ञान, विशेष ज्ञान ते विज्ञान. जी लोक हे म्हणतात ना की तुम्ही फक्त अंधश्रद्धा पाळतात, आमच्या पुराणांमध्ये ज्ञान दिलं आहे, विज्ञान दिलं आहे, पण आम्ही फक्त कर्मकांड घेतला. असो, तो विषय दुसरीकडे जाईल.
तर दुसरा आहे विज्ञान, विज्ञान म्हणजे ज्ञान. तिसरा आहे मानस, मानस म्हणजे विचार. चौथा आहे प्राण, प्राण म्हणजे श्वास. आणि पाचवा आहे वाक, वाक म्हणजे भाषण. पुढचे जे 5 आहेत ते आहेत शिवाची रूप. ज्यांनी पंचशिवाचं जे लिंग आहे ते बघितलं असेल तर कदाचित त्यांना ही गोष्ट पटकन लक्षात येईल. 5 शिवाची रूप आहेत. कुठले? ईशान, तत्पुरुष, सद्योजात, वामदेव आणि अघोरा. ही झाली 5 शिवाची रूप. आणि 11वा जो आहे तो आत्मा, अशी 11 रुद्र. आता याच्या पुढे जे येतात ते 8 वसू. आता हे बघा, आत्ता आपण पंच प्राणांबद्दल बघितलं, सामाजिक नियम, ब्रह्मांडीय नियम वगैरे ह्या सगळ्यांना आपल्या 33 कोटी देवांच्या यादीत बघितलं. आता जे 8 वसू आहेत ना ते कसे येतात बघा. अष्टवसूंमध्ये पहिला येतो तो अपस. अपस म्हणजे जल. दुसरा ध्रुवतारा. ध्रुवताऱ्याची गोष्ट तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना लहानपणी एकदा तरी आपल्या आईवडिलांनी शिकवली आहे किंवा सांगितली आहे. त्याच्यानंतर तिसरा येतो तो सोम. सोम म्हणजे चंद्र. चौथा आहे धरा. धरा म्हणजे आपली भूमी. 5वा आहे अनिल. अनिल म्हणजे वायू. 6वा येतो अनल. अनल म्हणजे अग्नी. 7वा आहे द्योस. द्योस म्हणजे अंतरिक्ष, ब्रह्मांड. आणि 8वा आहे तो प्रभास म्हणजे सूर्योदय. असे हे 8 वसू. कुठले कुठले आपण परत एकदा फटकन बघायचं. अपस, ध्रुवतारा, सोम, धरा, अनिल, अनल, द्योस आणि प्रभास. हे 8 वसू आणि उरलेले 2 अश्विन कुमार. अश्विन कुमार हे आपल्या पुराणांमध्ये कशाचं काम करतात तर ते वैदिक शास्त्राचा अभ्यास करते किंवा जनक हेच म्हणू शकतो ना. वैदिक शास्त्राचे जनक म्हणजे अश्विन कुमार. म्हणजे आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पुराण काळापासून वैदिक शास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अंधश्रद्धा फार नंतरच्या काळात जोडल्या गेल्या किंवा तुम्ही मी घेऊन आलो कुठून तरी, ज्याला पुराणात खरं तर स्थान नाही आहे. अशी आहेत ही आपली 33 कोटी देवांची नावं आणि 33 कोटी देवांचे प्रकार. आपल्या पुराणांमध्ये आपल्याला जे पूजनीय सांगितले गेलेले 33 कोटी देव आहेत त्यांची ही यादी, ही नावं आणि हे प्रकार. यानंतर कोणीही तुम्हाला जेव्हा 33 करोड देव तुमच्याकडे वगैरे असं म्हटलं आणि एका तरी देवाचं नाव सांग तर त्याला अगदी साध्या सोप्या भाषेत हेच सांगायचं. 12 आदित्य, 11 रुद्र आणि 8 वसू, 2 अश्विन कुमार असं मिळून आमचं 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव होतात. कोटी म्हणजे करोड हे चुकीचं आम्हाला तू शिकवूच नको आणि आम्ही तुला सांगत नाहीस किंवा तू आणखी कोणाशी बोलूही नको. बरं, चुकीच्या ह्या गोष्टी आपल्या वारसामधल्या आपण इथेच थांबवूया. जे योग्य आहे ते पुढे घेऊन चालूया. बरोबर ना. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्सलाही नक्की सांगा. चला वारसा जतन करूया. चला वारसा निर्माण करूया.